आणि माझ्यानंतर वरच्या मजल्यावरच्या तिला. काय? अशा या बाईला विचार, कधी थांबवणार आहे हा अत्याचार? मेरे बारे में कुछ बोला? मेरे को थोड़ा थोड़ा मराठी आता। हो नो सिस्टर, ये तो हमेशा मजाक करते हैं. यू आर किडिंग राइट? लेकिन कुछ भी हो, कभी कभी मजाक करना चाहिए। तुम्हारा वाइफ गुस्सा में लगता है। अगर वाइफ को गुस्सा करेगा ना तो मेरे से बड़ा इंजेक्शन मिलेगा। हाँ? किती आवडतेस तू त्या बाईला, आणि तुम्ही किती नाटकी बोलतेस. हसू नको आणि नाटकही करू नको आता. कोण ती? काय काय बोलतोयस काय तू? मला माहिती आहे खूप टोमणे सुचणार आहेत तुला, पण ऐक तरी. आपल्या घराच्या वरच्या घरी राहते ती बाई. बर, नाव काय तिचं? नाही ठाऊक मला. तिचा नवरा तिला मिष्टी म्हणतो. परवा एकदा रसगुल्ला बोलला होता. तू त्यांचं बोलणं ऐकतोस? नाही ग बाई, बाल्कनीत उभं राहिल्यावर तर येतं काहीसं ऐकू. आता मी कशाला मुद्दामून ऐकू? पण अभि तरीही अरे. ऐक ऐक, कदाचित क्रिपी वाटेल तुला, पण ऐक. आपल्या सगळ्यांच्या आधी उठते ती. आपल्या बेडरूमच्या खिडकीच्या वर त्यांची बाल्कनी आहे. तिथे उभं राहून ती गुणगुणत असते. कदाचित झाडांना पाणी घालत असेल. मोगऱ्याचं झाड आहे त्यांच्याकडे. छान सुगंध येत असतो मोगऱ्याचा. सकाळी सकाळी मग ती कुकर लावते. तू 3 शिट्या करतेस ना, ती 5 करते. जवळपास रोजच नॉनव्हेज असतं त्यांच्याकडे. खूप पळापळ सुरू असते तिची सकाळी. तुझी ती ऑफिसला जायची आणि तेव्हा ती नवऱ्याला आणि मुलाला शाळा ऑफिसात पाठवायच्या गडबडीत. हे बघ अभि, कदाचित ती मुलाला सोडायला जाते शाळेत सकाळी, कारण की 10 वाजेपर्यंत काहीच आवाज येत नाही त्यांच्याकडून. तू 9:30ला निघून जातेस आणि मग मी शांत पडलेला असतो बराच वेळ. ती आल्यावर उठून बसतो. साधारण 11, 11:30च्या दरम्यान ती आंघोळीला जाते. अभि हे अति होतं आता. अगं, आपली अपार्टमेंटच तशी आहे. मला पाण्याचा आवाज ऐकू येतो. खूप वेळ चालू असते तिची आंघोळ, अगदी आरामात. 1-1.5 तास सहज. मग तू जातोस का तिला टॉवेल द्यायला? नाही ग, पण फक्त आवाज ऐकलाय तिचा. उदबत्ती लावते ना तेव्हा लहान घंटा वाजवते ती.
पण महिन्याचे 4 दिवस ना घंटा नाही वाजत त्यांच्याकडे. अभि काय बोलतोयस तू? अगं मी तुला म्हणालो ना, तुला पैंजण घेऊया आपण. ती घालते. एकटी असल्यावर ती खूप हलकी पडतात पावलं तिची, खूप मोकळी. कधी कधी तर नाचते ती. मागच्या आठवड्यात कदाचित एक पैंजण तुटलं असावं तिचं, कारण की एकाच पायातल्या पंजणांचा आवाज येतो. तुला आठवतं आपण राहायला आलो होतो तेव्हा किती कंटाळलो होतो त्या वरच्या कुटुंबाला? सारखी त्यांची धावपळ, सामानाची हलवाहलव आणि तो आवाजी सेक्स. पण हे इथे राहायला आल्यापासून खूप छान वाटतं. आणि फारसा आवाजही नसतो त्यांचा. माहित नाही का रात्रीचा आवाज करत नाहीत ते बेडरूम मध्ये. काही करतच नाहीत की मोजून मारून करतात माहित नाही. चाहूल लागते हल्ली मला. कानांना सवय झाली आहे अंदाज घ्यायची. वर्षा, माझं हे असं ऍक्सिडेंट झाल्यानंतर रात्रंदिवस मेहनत करायला लागते तुला माझ्यासाठी. आणि मग रात्री येऊन रडतेस मला वेळ देऊ शकले नाहीस म्हणून. पण तू नसताना ती वरची बाई नकळत सोबत करून जायची मला. एक सवय झालेली ग तिच्या आवाजाची. कदाचित तिला माहिती नसेल की मी खाली तिचा आवाज ऐकतोय. पण तू विचारत होतीस ना की डॉक्टरांनी ऑपरेशन केल्यावर, पट्टी काढल्यावर, दिसायला लागल्यावर मला कोणाला बघायला आवडेल? तू पहिली. कारण एवढं सगळं ठाऊक असतानाही तू माझी साथ कधी सोडली नाहीस. आणि वरच्या मजल्यावरची ती दुसरी. कारण काहीच ठाऊक नसतानाही मी तिची सोबत सोडू नाही शकलो.